नमस्कार आणि सुस्वागतम. सख्यानो घेऊ उंच भरारी पुष्प 9 मध्ये मी बेला गोळे आणि तांत्रिक व्यवस्थापक रागिणी बापट आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आज आपल्या मंचावर एक अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर आणि एक जनरल सर्जन अशा 2 सख्या आल्या आहेत आणि आजच्या परिसंवादाचा विषय आहे भूल आणि शस्त्रक्रिया एक जीवदान. To array a man's will against his sickness is the supreme act of medical profession. ॲब्सोल्युटली हे इतकं खरं आहे ना, कारण डॉक्टरांच्या आत्मविश्वासावर रुग्णाची सकारात्मकता अवलंबून असते आणि योग्य उपचारांच्या आधारे मानवाला जीवदान आणि आजाराविरुद्ध लढण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि बळ एक डॉक्टरच देऊ शकतो. मला इथे नक्कीच सांगावंसं वाटेल, की जेव्हा रुग्ण ऑपरेशन थिएटरमध्ये ॲडमिट होतो, तेव्हा त्या रुग्णाचे सगळे ऑर्गन्स ऍक्टिव्ह ठेवणं म्हणजे रुग्णाला जिवंत ठेवण्याचं काम एक अॅनेस्थेटिस्ट डॉक्टर करत असतो आणि त्याच वेळी त्या रुग्णाला जीवदान देण्याचं काम एक सर्जन करत असतो. ज्ञान आणि कर्तबगारीच्या बळावर रुग्णाच्या दुःख निवारण्याचं मोठं जबाबदारीचं काम डॉक्टर्स करत असतात. शास्त्र आणि शस्त्र ह्या दोन्ही सोबतच एक उत्तम माणूस म्हणून रुग्णाशी आपुलकीने वागणाऱ्या डॉक्टरांचे ऋण आपण विसरू शकत नाही. एका रुग्णाला फिजिकली फिटनेस देणं हे डॉक्टरांचं काम आहे. हे डॉक्टर अतिशय उत्तम प्रकारे देवासारखंच करत असतात. पण त्याला मानसिक आधार देणं हे सुद्धा एकीकडे त्यांचं मोठंच जबाबदारीचं काम ते पार पाडतात आणि त्या ऋणातून आपण कधी उतराई होऊ शकत नाही. तर अशा कर्तबगार आणि हुशार डॉक्टरांना अभिवादन करून आपण आपल्या परिसंवादाकडे वळूया. त्यापूर्वी आपण आपल्या दोन्ही डॉक्टर्सची ओळख करून घेऊ. माणसाच्या जन्मापासूनच डॉक्टरची भूमिका अनिवार्य ठरते. सिझरियन सेक्शन, इनफर्टिलिटी, हार्निया, अपेंडिक्स, लॅप्रोस्कोपी, ऑर्थोपेडिक प्लेटिंग, स्क्रू टाकणे, प्लास्टिक सर्जरी, वजन कमी करण्यासाठीची ऑपरेशन्स, कॅटरॅक्ट तसेच स्कार रिपेअर्स अशा वेळी अॅनेस्थेटिस्ट डॉक्टरची फार महत्वाची भूमिका असते. आणि अशीच एक अॅनेस्थेटिस्ट सखी डॉक्टर अनुराधा देसाई आपल्या मंचावर आली आहे. तिचा 12 वर्षाचा अनुभव आपल्याला खूप काही देऊन जाईल. डॉक्टर अनुराधा, तुझं या मंचावर खूप खूप स्वागत आहे. वेलकम टू द शो. आणि आपली दुसरी सखी आहे डॉक्टर आदिती अगरवाल. शी हॅज डन जनरल सर्जरी, ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी अँड ऑन्कोसर्जरी. शी हॅज डन MBBS अँड MS फ्रॉम MGIMS सेवाग्राम. त्यांनी लॅप्रोस्कोपी फेलोशिप सैफी हॉस्पिटल येथून केली आहे. तसेच ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी आणि ऑन्कोसर्जरी हे स्पेशलाइज्ड फील्ड टाटा मेमोरियल हॉस्पिटलला केलं आहे. तसेच स्टोक अँड ट्रेंट UK मध्ये ट्रेनिंग घेतलं आहे. तर डॉक्टर आदिती, मोस्ट वेलकम टू द शो. यांचाही 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला खूप काही देऊन जाईल. तर लगेचच आपण गप्पांना सुरुवात करूया. डॉक्टर अनुराधा, तुम्हाला मी विचारेन की अॅनेस्थेटिस्ट म्हणजे भूल देणारे डॉक्टर. म्हणजे हो हो ही भूल ऍक्च्युली सकारात्मक आहे. एक मिनिट सॉरी. अच्छा, प्लीज सगळ्यांना सूचना आहे की व्हिडिओ ऑफ करू शकलात तर प्रोग्राम जास्त चांगल्या प्रकारे होईल. आपला आपला हा कार्यक्रम आपण युट्यूबवर अपलोड करतो. त्यामुळे मुख्यत्वे करून आपले दोन्ही डॉक्टर्स व्हिडिओमध्ये दिसणं फार गरजेचं आहे आणि बाकीच्यांनी व्हिडिओ ऑफ केला तर खूप बरं होईल. धन्यवाद. तर डॉक्टर अनुराधा, अॅनेस्थेटिस्ट म्हणजे भूल देणारे डॉक्टर. भूल देणं हे सकारात्मकरित्या तुमच्या बाबतीमध्ये खूप चांगली गोष्ट आहे असं म्हणायला लागेल. तर आम्हाला एवढंच माहितीये. तर ह्याच्या व्यतिरिक्त अॅनेस्थेटिस्ट म्हणजे काय हे तुम्ही सांगाल का? हो, नमस्कार. सगळ्यात आधी बेला, छान कार्यक्रम तुम्ही एकदम करता. खूपच छान इनिशिएटिव्ह घेऊन खूप छान 9वं पुष्प आहे हे. खूपच छान इनिशिएटिव्ह आहे सगळ्यांसाठीच. तर अनेस्थेटिस्ट म्हणजे असं मला म्हणता येईल की एक ऑपरेशनची नाव असते आणि ती नाव आपल्याला एका टोकापासून नदीच्या दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन जाणारा नावाडी म्हणजे अनेस्थेटिस्ट असतो असं वाटतं. म्हणजे आता हेलिकॉप्टरमधून किंवा विमानातनं जाताना आपला प्रवास असतो तो कमीत कमी टर्ब्युलन्स मध्ये झाला तर कसा छान सुखकर होतो, आपल्याला छान वाटतं. तसं ऑपरेशनचा प्रवास थोडा क्लेशकारक असला तरी तो कमीत कमी क्लेशदायक होईल अशा पद्धतीने काम करणं हे अनेस्थेटिस्टचं काम असतं असं मला वाटतं. आणि सर्जरी हे एक टीमवर्क आहे. सर्जन आणि अनेस्थेटिस्ट दोघांचाही तितकाच रोल असतो. तर
त्यामुळे कारण अॅनेस्थेटिस्टचं आतापर्यंत असं वाटायचं की तुम्ही भूल देण्याचं काम करता. म्हणजे काय म्हणजे त्या माणसाला बेसिकली बेशुद्ध करून सर्जनला त्याचं काम करायला एक ग्रीन सिग्नल मिळेल. पण हो याच्या व्यतिरिक्त अॅनेस्थेटिस्टचा खूप महत्वाचा रोल आहे, हे हळूहळू आम्हाला सगळ्यांना कळणारच आहे. आपण पुढचे प्रश्न घेऊ त्यापूर्वी मी डॉक्टर आदितीला विचारेन की लॅप्रोस्कोपी म्हणजे नक्की काय असतं डॉक्टर आदिती? लॅप्रोस्कोपी म्हणजे आम्ही खूप लहान लहान चिऱ्यांनी ऑपरेशन करतो. आधी आमचं असं म्हणणं होतं की मोठा सर्जन म्हणजे मोठे चिरे. आता सफेस्टिकेशन झालं आहे. आता आम्ही लहान म्हणजे 1 सेंटीमीटर आणि अर्धे सेंटीमीटर एवढे लहान लहान चिरेने सर्जरी करतो. याचा ऍडव्हान्टेज असा आहे की पेशंटची हॉस्पिटलमधून सुट्टी लवकर होते, ते लवकर घरी जातात, कामाला लवकर जॉईन होतात, पेन खूप कमी असतं, त्यांची रिकव्हरी फास्ट असते. म्हणजे आज जर ऑपरेशन केलं आहे सकाळी, संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज, नाही तर नेक्स्ट डे डिस्चार्ज. ओके. वूंड इन्फेक्शन वगैरे खूप कमी झाले आहे, तर ही आता नवीन सर्जरी आहे. ओके. खूप चांगला ऍडव्हान्टेज आहे आणि अजूनही ह्याच्यामध्ये फर्दर इम्प्रुव्हमेंट होतच असतील ना? येस, फर्दर इम्प्रुव्हमेंट होतच असतात. ओके, ग्रेट. म्हणजे तुम्हाला सतत अपडेटेड राहावं लागतं. म्हणजे हो. ग्लोबली सगळीकडेच, कारण मेडिकल हे फील्ड ग्लोबली सगळीकडे ऍक्टिव्ह असतात डॉक्टर्स. त्यामुळे तुम्हाला अपग्रेडिंग आणि सतत त्या बाबतीत अलर्ट राहणं हे तुम्हाला सतत अभ्यासाचं काम आहे. म्हणजे डॉक्टर इज इक्वल टू अभ्यास, कधी संपत नाही. ओके, ग्रेट ग्रेट. डॉक्टर अनुराधा, अॅनेस्थेटिस्ट हे क्षेत्र का निवडावंसं वाटलं आणि त्या क्षेत्राने तुम्हाला काय दिलं असं तुम्ही सांगाल? अनेस्थेटिस्ट मला लहानपणापासून व्हायचं होतं डॉक्टर. ओके हा, ओके, वाव. त्याच्यामुळे आणि मिळाली पण ऍडमिशन, त्याच्यामुळे मग डॉक्टर झाले. हा. आणि अनेस्थेटिस्ट हे मी बॉम्बे पोर्ट ट्रस्ट वरनं केलंय. त्याच्यामुळे हे स्पेशलायझेशन झाल्यावर मग काम करता करता जास्त आवडायला लागतं. ते लोकांना आनंद मिळतोय, आपल्याला पेन रिलीफ देता येतोय, या सगळ्या गोष्टी जाणवल्या की जास्त त्यातनं आनंद मिळतो आणि जास्त त्यात करायचा आणखी आणखी हुरूप येतो. आणि एक्झॅक्टली. एक डॉक्टर असल्यावर एक रिस्पेक्ट असतो खूप, तो पण छान वाटतो एकदम, की असं कुणालाही सांगितलं की डॉक्टर आहे म्हटल्यावर ते एक असं छान वाटतं. म्हणजे थोडासा हे बदलतो, अँगल बदलतो, त्याच्यामुळे तेही एक छान वाटतं. आणि ह्या काम करत क्षेत्रातलं, असल्यावर ह्या क्षेत्रातलं तुला जास्त काय आवडतं? म्हणजे बेसिकली एक अॅनेस्थेशिया देणं आणि त्याच्यानंतरची सगळी पेशंटची बॉडी तुझ्या हातात असते. व्हॉट आय गेस. हो, म्हणजे ऑपरेशनच्या आधीपासूनच रोल असतो. हा. युजली मेडिकल कॉलेजमध्ये ना ओपीडी असते, प्री अनेस्थेसिया चेकअप म्हणतात त्याला. तर मेडिकल कॉलेजमध्ये आणि बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये हा ट्रेंड आहे की असतोच, म्हणजे असायला हवा. की त्याच्यामुळे काय होतं, ऑपरेशनच्या आधी पेशंट अनेस्थेटिस्टला भेटला की मग बाकी सगळ्या गोष्टी आम्हाला विचारून घेता येतात, सगळी हिस्ट्री विचारून घेता येते. काय काय शस्त्रक्रिया कुठली आहे, मग कोणत्या भागाची आहे, त्याच्यामध्ये किती रक्तस्राव किती होऊ शकतो, वेळ किती लागू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी बघून, आणि पेशंटला काय काय गोष्टी आहेत, आधीची हिस्ट्री काय काय आहे, की पेशंटला बीपी, डायबिटीस या गोष्टी आहेत का, हल्लीच्या काळामध्ये खूप लवकरच्या एज मध्ये या गोष्टी सुरू होतात. म्हणजे हल्ली 40 पासूनच लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीस ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर किती वर्षापासून आहेत हे आजार, कुठल्या कुठल्या गोळ्या चालू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी माहिती असायला लागतात. त्याच्याप्रमाणे मग अनेस्थेसिया डिसाईड करता येतो. थायरॉइडचे आजार असतात, थायरॉइडच्या टेस्ट केल्यात की नाही ते बघायला लागतं. जे रिपोर्ट्स, ब्लड टेस्टचे रिपोर्ट्स आहेत की नाही हे बघण्यासाठी. अस्थमा असेल तर अस्थमाचे ट्रीटमेंट चालू कशी आहे, किंवा ते कंट्रोलमध्ये आहे की नाही. जर का कंट्रोलमध्ये नसेल तर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी ज्या गोष्टी लागतात करायला, त्या गोष्टी सांगाव्या लागतात पेशंटना. त्याच्यानंतर हार्टचे काही आजार असतील, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी झाली असेल तर रक्त पातळ करायच्या गोळ्या चालू असतात. त्या गोळ्या ऑपरेशन पर्यंत नाही चालू ठेवता येत, म्हणजे 5 दिवस आधी त्या गोळ्या बंद करायला लागतात. कारण की स्टेन जो टाकलेला असतो आपण हार्टमध्ये, तर तो पेटर्न ठेवण्यासाठीच्या म्हणून त्या गोळ्या असतात. पण त्याच्यामुळे ब्लिडिंग ऑपरेशनच्या दरम्यान जास्त व्हायची शक्यता असते. म्हणून मग त्या गोळ्या 5 दिवस आधी बंद करायला लागतात. मग ते आपण करू शकतोय का, त्याच्यासाठी कार्डिओलॉजिस्टचा फिटनेस लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला आधी ऑपरेशनच्या आधी बघून
घ्यायला लागतात. त्याच्यानंतर ॲडिक्शन्स कुठली आहेत का पेशंटला, स्मोकिंग आहे का, ड्रिंक्स घेतात का, किती घेतात, त्याच्याप्रमाणे कधी कधी अनेस्थेशियाचा डोस वाढतो, तर वाढवावा लागतो. मग मग त्या गोष्टी जर सांगून ठेवल्या आधी अनेस्थेटिस्टला माहिती असतील तर सोयीचं होऊ शकतं, किंवा त्याप्रमाणे आम्ही डोस आणि वजनाप्रमाणे डोस आम्ही ऍडजस्ट करू शकतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑपरेशनच्या आधीपासूनच बघायला सुरू करतो. त्याच्या ओके. नाही, खूप महत्वाची माहिती होती ही. मी डॉक्टर आदितींना विचारेन की लॅप्रोस्कोपी ही कोणकोणत्या अवयवांची होऊ शकते आणि लॅप्रोस्कोपीमध्ये चॅलेंजेस काय असतात? लॅप्रोस्कोपी सध्या आम्ही प्रत्येक पोटाच्या सर्जरीमध्ये करत आहोत. सुरू केलेलं आम्ही अपेंडिक्स, गॉल ब्लॅडर साठी तर सध्या लॅप्रोस्कोपी गोल्ड स्टँडर्ड आहे. ठीक आहे. आधीचे आमचे पेशंट 4-5 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायचे, आजकाल नेक्स्ट डेच घरी जातात. हर्निया आम्ही लॅप्रोस्कोपीने करतात. सध्या आम्ही कॅन्सर सर्जरीज पण लॅप्रोस्कोपीने करतात. पोटातले जे कॅन्सर असले, आतड्यांचे कॅन्सर असला, गॉल ब्लॅडरचा कॅन्सर असला, पिंडुशाचा कॅन्सर, आता सर्व सर्जरीज आम्ही लॅप्रोस्कोपीने करतात पोटातल्या. ओके. हा. आणि यामध्ये जर तुम्ही विचारलं सर्जनला काय त्रास होते, काय चॅलेंजेस आहे, सर्वात मोठा चॅलेंज म्हणजे हँड आय कोऑर्डिनेशन. त्याच्यासाठी जर तुम्ही लहानपणी व्हिडिओ गेम्स खेळले असणार ना भरपूर, तर त्याचा तुम्हाला ऍडव्हान्टेज भेटतो. तुम्ही टीव्ही वरती बघतात आणि इकडे हाताने काम करतात, तर ते हँड आय कोऑर्डिनेशन बसायला कोणत्याही सर्जनला वेळ लागतो. एकदा ते बसला की मग स्टेप्स इझी होतात. ओके. ओके. त्यामुळे ते कोऑर्डिनेशन एक्झॅक्टली. आणि एकीकडे म्हणजे इथे डोळ्याचं काम असतं आणि इकडे म्हणजे चालून तुम्हाला हाताने करायचं आणि हो कॅमेऱ्यामध्ये बघायचं आणि खाली ते हाताने काम करायचं. हो. सर्जरी करायची. एक्झॅक्टली. हम्म. ओके. ओके. थँक्यू. हे एकदम वेगळी इन्फॉर्मेशन आहे. ऍक्च्युली आम्हाला हा पॉईंट कधी लक्षातच आला नसता, येणारच व्हिडिओ नाही. गेम खेळायला पाहिजे म्हणून लहानपणी. नाही, खरंय. व्हेरी गुड. आताची मुलं लगेच तयार होतील डॉक्टर बनायला. हो, आमचे लॅप्रोस्कोपी सर्जन बनायला तर नक्कीच. ऍक्च्युली ग्रेट. डॉक्टर अनुराधा, एखादी शस्त्रक्रिया ठरली की अॅनेस्थेटिस्टची त्यात भूमिका काय असते? शस्त्रक्रिया ठरली की ड्युरिंग ऑपरेशन सुद्धा आधीच तुम्ही सांगितलं मगाशी, तर ड्युरिंग ऑपरेशन किंवा एकंदर शस्त्रक्रिया ठरली की कोणत्या भागाची आहे ते बघायला लागतं आधी, मग कोणता अनेस्थेसिया द्यायचा आहे ते ठरवायला लागतं. ते त्याच्यामुळे तुम्हीच ठरवता म्हणजे अॅनेस्थेशिया लोकल का? हे 2 प्रकारचे अॅनेस्थेशिया आहेत ना? जनरल अनेस्थेसिया आहे आणि रिजनल अनेस्थेसिया आहे. जनरल अनेस्थेसिया म्हणजे फुल अनेस्थेसिया असतो, त्याच्यात पेशंट झोपतो पूर्ण. आणि रिजनल अनेस्थेसिया म्हणजे नॉर्मली स्पायनल असतो, की ज्याच्यामध्ये कमरेखालचा भाग फक्त सुनतो, म्हणजे इंजेक्शन कमरेमध्ये देतात पाठीमध्ये आणि नाभीच्या खालचा भाग सेन्सेशन जातं, त्याचं पेशंट जागा असतो पण नाभीच्या खाली पेशंटला पेन नाही होत. त्याच्यामुळे पायाच्या पोटाच्या खालच्या सगळ्या सर्जरी, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट असतील, पायाचे रॉड टाकायचे असतात, फ्रॅक्चर कुठले झाले तर, हर्निया, अपेंडिक्स, या सगळ्या गोष्टींचे ऑपरेशन स्पायनल अनेस्थेसियामध्ये करता येतात. आणि फुल बॉडीचा अनेस्थेसिया म्हणजे लॅप्रोस्कोपीला वगैरे फुल अनेस्थेसिया लागतो. ब्रेस्टची काही ऑपरेशन्स असतील, चेहऱ्याची काही ऑपरेशन्स असतील, बर्न्सची काही ऑपरेशन असतील, त्याला सगळ्याला फुल बॉडीचा अनेस्थेसिया लागतो, जनरल अनेस्थेसिया लागतो. तर मग कुठल्या प्रकारचं ऑपरेशन आहे ते बघून मग कोणता अनेस्थेसिया द्यायचा ते ठरवायला लागतं. काही लहान गोष्टी असतील, म्हणजे छोटं सिस्ट असेल, एखादी छोट्या लायपोमा असेल, किंवा अशा छोट्या छोट्या चरबीची गाठ आहे, अशा छोट्या गोष्टी काढायच्या असेल तर तेवढ्याच भागाला फक्त लोकली आपण इंजेक्शन देतो आणि तेवढाच भाग फक्त सून करून आपण काढतो. तो फक्त लोकल अनेस्थेशिया असतो. आणि लोकल अनेस्थेशिया उतरायला साधारण किती तास लागतात? 1-1.5 तासात उतरतो. म्हणजे लोकल अनेस्थेसिया म्हणजे जे आपण इंजेक्शन देतो त्याचा इफेक्ट 1-1.5 तासापर्यंत राहतो. आणि जनरलचं किती एक्सपेक्टेड आहे? कारण जनरल अनेस्थेसिया म्हणजे ऑपरेशन जोपर्यंत चालतं तोपर्यंत आम्ही चालू ठेवतो, त्याची इंजेक्शन्स असतात ती. आणि मग ऑपरेशन संपायला आलं साधारण की मग आम्ही अर्धा तास आधीपासून जी इंजेक्शन्स असतात त्याचा कमी करायला लागतो डोस. आणि ऑपरेशन संपलं की मग पेशंट उठला पाहिजे आणि पूर्ण अवेक झाल्यावर मग नंतर आम्ही वॉर्डमध्ये शिफ्ट करतो.
त्याच्यामुळे स्पायनल अनेस्थेसियाचा असतो तो इफेक्ट हळूहळू वेअर ऑफ होतो. एक 3 ते 4 तास लागतात पूर्ण पेशंटला उठून बसायला. जेव्हा आपण कमरेखालचा भाग फक्त सुन्न करतो तेव्हा एक 3 ते 4 तास लागतात पूर्ण पाय हलवायला, पूर्ण उठून बसायला पेशंटला, जेव्हा पाय सुन्न असतात तेव्हा. त्याच्यामुळे ओके. नाही, खूप चांगली माहिती होती ही, कारण हा प्रश्न पडतो ना की आता फुल अनेस्थेशिया दिलाय तर आता कधी आपला पेशंट शुद्धीवर येईल हे जनरली लोकांना माहिती नसतं. त्यामुळे ते तुमच्या हातात कंट्रोल असतो की त्याला लवकर शुद्ध यावी, त्याप्रमाणे इंजेक्शन आणि अनेस्थेशियाचा डोस कमी जास्त करायचा. दिस हॅपन्स ड्युरिंग सर्जरी. ड्युरिंग द सर्जरी. त्याच्यामुळे मग ऑपरेशन संपता मग आम्ही ते डोस कमी करतो आणि मग पेशंट उठल्यावर मग आम्ही पूर्ण अवेक झाल्यावर मग आम्ही शिफ्ट करतो पेशंटला वॉर्डमध्ये. ओके, या ग्रेट. डॉक्टर आदिती, ऑन्को सर्जरी आणि ऑन्कोप्लास्टी मध्ये काय फरक आहे? ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सरची सर्जरी. मी ब्रेस्ट ऑन्को सर्जरी मध्ये स्पेशलाइज करते, तर मी तुम्हाला ब्रेस्ट बद्दल माहिती देईन. ब्रेस्ट ऑन्को सर्जरी म्हणजे जर आमच्या पेशंटला कॅन्सर असला तर आम्ही जी सर्जरी करतो, कॅन्सरचे प्रिन्सिपल्स वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवल्यानंतर त्याला आम्ही ऑन्को सर्जरी म्हणतो. सध्या एक नवीन ब्रांच आलेली आहे, ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी. ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी म्हणजे ऑन्को आणि प्लास्टी. ऑन्को म्हणजे कॅन्सर, प्लास्टी म्हणजे प्लास्टिक सर्जरी. तर ह्यामध्ये आम्ही ऑन्कोलॉजिकली पूर्ण ट्युमर काढतो, म्हणजे जे कॅन्सर आहे आम्ही ऑन्कोलॉजिकली म्हणजे कॅन्सर पूर्णपैकी व्यवस्थित निघालेला आहे त्या बाबतीची आम्ही काळजी करतो. आणि दुसरा प्लास्टिक म्हणजे प्लास्टिक सर्जरीचे प्रिन्सिपल्स वापरून त्या ब्रेस्टला परत आधी जसा दिसत होता तशाच तयार करतो. इन शॉर्ट, आम्ही ब्रेस्टचे एस्थेटिक्स म्हणजे ब्रेस्टची सुंदरता मेंटेन करतो. कॅन्सर असला तरी सुद्धा आम्ही ब्रेस्टची सुंदरता एस्थेटिक्स मेंटेन करतो. तो म्हणजे ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी. हा नवीन ब्रांच आहे सध्या इंडियामध्ये लास्ट 20 to 30 इयर्स मध्ये हा ब्रांच आला आहे. माझी ट्रेनिंग UK पासून झाली आहे, तिकडे हा ऍटलीस्ट फॉर लास्ट 50 to 70 इयर्स आहे. म्हणजे तिकडे जर पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर झाला म्हणजे असा अर्थ नाही की मॅस्टेक्टमी म्हणजे पुन्हा स्तन काढायचाच आहे. ते ट्रेंड सध्या चेंज होत आहे. जसं आम्ही पोटाच्या सर्जरीमध्ये मोठ्या चिरापेक्षा सध्या लॅप्रोस्कोपी वरती आलो आहोत, त्याच प्रमाणात सध्या आम्ही ब्रेस्टमध्ये मॅस्टेक्टमी नाही, खूप वेळी आम्ही ब्रेस्ट वाचवून सर्जरी करतो, ज्याला आम्ही ब्रेस्ट ऑन्कोप्लास्टी म्हणतात, आणि त्याच वेळी आम्ही त्याला रिकन्स्ट्रक्ट पण करतात. हो ना, ग्रेट. साधारण किती तासाची प्रोसिजर असते? हे जे सर्जरी असतात ना, मी तरी फ्रोझन सेक्शन सोबत करते. फ्रोझन सेक्शन म्हणजे पॅथॉलॉजिस्ट आमच्या ऑपरेशन थिएटरमध्ये येतात किंवा त्यांचा एक सेपरेट रूम असतो. मी एकदा कॅन्सरची गाठ काढली तर ते पॅथॉलॉजिस्ट मला 45 मिनिट्स किंवा 1 तासात सांगतात की मी पूर्ण कॅन्सरची गाठ काढली आहे की नाही आहे. जर त्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला की तुम्ही पूर्ण कॅन्सरची गाठ काढली आहे, तर आम्ही त्याच वेळेला परत जे आजूबाजूचे ब्रेस्टचे टिश्यूज असतात त्याने जे भाग आम्ही काढला आहे, जिकडे ते डिफेक्ट झाला आहे, त्याला परत आम्ही ब्रेस्टच्या आजूबाजूला जे टिश्यू आहे त्याने भरतो. साधारण या सर्जरीला 2 ते 2.5 तास लागतात. ओके. आणि ते ऑन सेम बेड होतं का, म्हणजे आधीची? ऑन सेम बेड. नाही, ग्रेट. खूप ऍडव्हान्स झालंय सगळं. त्यामुळे ग्रेट. डॉक्टर अनुराधा, तुम्हाला विचारेन की ही जी शस्त्रक्रिया पूर्ण होते तर साधारण हायेस्ट टाइमची कोणती शस्त्रक्रिया तुम्ही अटेंड केली, म्हणजे ऍज अन अनेस्थेटिस्ट जास्त वेळ लागलेली अशी कोणती शस्त्रक्रिया आहे? जास्त वेळ म्हणजे कॅन्सरच्या सर्जरीज असतात ना, त्याला बराच वेळ लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओरल कॅव्हिटीचे कॅन्सर असतात, न्यूरो सर्जरी असतात, कार्डियाक सर्जरी आहे, म्हणजे ब्रेनचे ऑपरेशन्स असतात, ट्युमर्स असतात, त्या खूप नाजूक ऑपरेशन्स असतात, त्याला वेळ लागू शकतो, बराच नंतर ह्याच्या कॅन्सरच्या सर्जरी असतात, म्हणजे मॅक्झिला मॅन्डिबलचा
मॅन्डिब्युलेक्टमी म्हणतात किंवा मॅक्झिलेक्टमी म्हणतात आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी तेव्हाच करतात. तर त्यालाही बराच वेळ लागतो. एक 7-8 तासाच्या सर्जरी असतात त्या. तर मिनिमम तेवढ्या सर्जरी त्या असतात. बाकी ट्रान्सप्लांट्स असतात ते मोठे असतात. लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट त्याला वेळ लागतो. तर म्हणजे मॅक्झिमम हा फेस आणि ब्रेनचा भाग आहे, या एरियाला त्याला वेळ जास्त लागतो. वेळ जास्त लागतो. वेळ जास्त लागतो. बरं बरं. न्यूरोसर्जरीच्या केसेसला जास्त वेळ लागतो आणि म्हणजे कॅन्सर सर्जरीजना वेळ लागतो बराच. खरंय. मी डॉक्टर आदितीकडे येईन. तुम्हाला सांगायचंय अनुराधा अजून काही? नाही, चालेल. मी ऍड करेल. आम्ही जेव्हा पूर्ण नवीन ब्रेस्ट बनवतो, जर आमच्या पेशंटचा कॅन्सर असा आहे की आम्ही ब्रेस्ट वाचवून सर्जरी करत नाही. माझ्याकडे खूप तरुण फिमेल्स पण येतात, 20 वर्षाचा, 22 वर्षाचा, ज्यांना कॅन्सर झाला आहे. त्यांचं पूर्ण आयुष्य आहे, तर आम्ही त्यांना, जर आम्हाला पूर्ण ब्रेस्ट काढायला पण लागला तर आम्ही त्यांना रिकन्स्ट्रक्शन करून देतो. पोटात आम्हाला जी चरबी असते, बायकांना प्रेग्नन्सी नंतर तर चांगली चरबी असते पोटाखाली, ते चरबीने आम्ही पूर्ण नवीन ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्ट करतो. या सर्जरीला आम्हाला कमी ते कमी 12 ते 14 तास लागतात. ओ माय गॉड, वाव. म्हणजे दॅट इज क्रेडिटेबल ऍक्च्युली. पूर्ण नवीन ब्रेस्ट आम्ही बनवतो आणि पेशंटला कॉम्प्लिमेंटरी आम्ही फ्लॅट ॲब्डॉमेन पण देतो, ज्याला असं आम्ही ॲब्डॉमिनोप्लास्टी म्हणतो. पोटाची चरबी पण जाते आणि तिला नवीन ब्रेस्ट पण भेटतं. दॅट्स द ब्युटी ऑफ द सर्जरी. जर कोणाचा आम्हाला काढायला लागला तर पोटाच्या चरबीने आजकाल आम्ही नवीन ब्रेस्ट तयार करतो. ती आमची सर्वात मोठी सर्जरी आहे. हो, नाही खरंय, 14 खूप तास लागतात ऍक्च्युली. म्हणजे प्रश्न प्रोग्रेस खूप असणार आहेत तुम्हाला सर्जन लोकांसाठी. ते प्रश्न असे खूप आहेत की बेसिकली जसं 10 ते 12, 14 तास व्हॉट एव्हर सर्जरी, मग तुम्ही त्याच्या आधी काय स्वतःला प्रिपेअर करता की आपल्याला आता 14 तास डोळे आणि हे कॉन्सन्ट्रेशन, तर काही स्पेशल एक्सरसाइजेस किंवा हे तुम्ही मुद्दाम त्या हॅबिट्स अडॉप्ट केलेल्या आहेत का? मला वाटतं आम्ही सर्जन्सला आणि एनेस्थेटिस्टला खूप एड्रेनालिन रश असतो, खूप असतो. कुठेतरी आम्हाला ते कम्प्लीट करायचा ते दृढ निश्चय असतो, म्हणून ते होतं. आणि हे सगळ्या सर्जरीज टीम वर्क मध्ये होतात. म्हणजे एवढ्या मोठ्या सर्जरीज एक सर्जन एकुलता एक नाही करत, सोबत आणखीन टीममेट्स असतात. तर ते सर्वजण ते रिस्पॉन्सिबिलिटी शेअर करतात आणि एकमेकांना सपोर्ट करून करतात. ओके, येस येस येस. त्यामुळे कोणतरी सबस्टिट्यूट इज ऑलवेज अवेलेबल. येस, हा, येस. तो जर तुम्ही एक्झॉस्ट झाले आहे, आम्हाला पण तहान लागते, भूक लागते, आम्ही ब्रेक घेतो आणि जातो. एनेस्थेटिस्ट पण असतात, तर ते पण एवढ्या मोठ्या सर्जरीज करतात, तर त्यांचे पण दुसरं कोणी असतात जे बॅकअप देतात त्यांना. तर मोठ्या सर्जरीज मध्ये आम्ही टीम वर्क शिवाय कामं करू शकत नाही. हो, ग्रेट ग्रेट, थँक्यू. इट्स रिअली युजफुल आणि खूपच महत्वाची इन्फॉर्मेशन आहे की आम्हाला पण तुमच्याकडनं शिकायला मिळत आहे की डॉक्टर स्वतः एवढा टॅलेंटेड असतो, कॉन्फिडंट असतो, तरी पण टीमवर्क मॅटर्स आणि टीमवर्क इज ऑलवेज अ सक्सेसफुल टास्क, असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सो मच. डॉक्टर आदिती, तुम्हालाच मी विचारेन की कॅन्सर डिटेक्ट होण्याआधी पेशंटमध्ये काही सिम्पटम्स दिसतात का? नंतर दुसरा प्रश्न आहे की मेमोग्रॅम कधी करायचा, आणि तिसरा आहे की घरच्या घरी ब्रेस्ट चेकअप कसं करता येतं? ओके. कॅन्सर आहे, मी स्तनाच्या कॅन्सरमध्ये स्पेशलाइज करते, म्हणून मी फक्त त्या बाबतीत सांगणार. आम्ही ऍक्च्युली आम्ही मुलींना रिकमेंड करतो की 18 वर्षाच्या नंतर तुम्हाला स्वतःच्या स्तनाची तपासणी करायला पाहिजे. 5th डे ऑफ युअर सायकल, म्हणजे तुमचा पिरियडचा पहिला दिवस तसा कॅल्क्युलेट करायचा 5th डे, तेव्हा तुमचा ब्रेस्ट सर्वात सॉफ्ट असतो. तुमच्या टिप्स असतात बोटांच्या, त्याने एक रुपयासारखा गोलाकार करायचा आणि तुम्हाला तुमच्या पूर्ण स्तनची तपासणी करायची. वरती कॉलर बोन असतो आणि खाली जिथपर्यंत स्तन संपतो तिथपर्यंत पूर्ण स्तन सेंटर पासून काकेपर्यंत तुम्हाला तपासणी करायची आहे.
तर आम्ही पेशंटला सांगतो एक पॅटर्न फॉलो करा, अप टू डाऊन, डाऊन टू अप टू डाऊन, किंवा तुम्ही राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट असं करत जा. असं करत तुम्हाला पूर्ण ब्रेस्टची तपासणी करायची, ब्रेस्ट आणि अंडरआर्मची तपासणी करायची. तर जर तुम्ही प्रत्येक महिना करत जाणार, तर जर काही पण नवीन वाटला तुम्हाला, तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरला भेटायचं आहे. म्हणून आम्ही सांगतो 18 वर्षांपासून स्टार्ट करा. आणि ओके. मॅमोग्राम हा, आणि काय सिम्पटम्स काय भेटतात ते तुमचा पहिला प्रश्न होता. खूप बायका नोटीस करतात छोटे लंप्स. कधी कधी काय बायकांना खूप पेन होतं. युजली पेन असल्यामुळे बायकांचं लक्ष जातो की स्तनात आम्हाला काहीतरी आहे, आणि तेव्हा ते लंप नोटीस करतात. काही बायकांना निपल डिस्चार्ज असतो. स्पेशली जर ब्लड स्टेन निपल डिस्चार्ज असला की त्या बाबतीत आम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता आहे. जर दूध येत असला, तुम्ही ब्रेस्ट फीडिंग नाही करतात तरी पण दूध येत असला, तर आम्हाला थोडे चेकअप्स करायला लागतात. बहुतेकदा ते कॅन्सर नसतो, ब्रेन मधल्या कधी कधी काही ट्युमर्स असतात त्यामुळे पण येतं, तर ते आम्हाला बघायला लागतं. ठीक आहे. जर तुम्हाला वाटेल की तुमचा एक ब्रेस्ट आधी मोठा होता तो लहान झाला आहे, किंवा एक ब्रेस्ट आधी लहान होता तो मोठा झाला आहे, तर हे सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. जर काही पण नवीन किंवा अबनॉर्मल वाटला, डिफरंट वाटला आधीपेक्षा, तर तुम्हाला तुमच्या जवळ जे पण डॉक्टर असणार त्यांना जाऊन भेटायला पाहिजे. तो तुमचा मधला प्रश्न होता मॅमोग्राम कधी करायचा. आयडली जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आहे तिकडे आम्ही म्हणतात 50च्या नंतर मॅमोग्राम करायचा. पण इंडियामध्ये बायकांना खूप लवकर ब्रेस्ट कॅन्सर होतं, म्हणून आम्ही इंडियामध्ये 40च्या नंतर मॅमोग्राम रिकमेंड करतो. 40 ते 50 पर्यंत 2 वर्षातना एकदा मॅमोग्राम, आणि 50च्या नंतर प्रत्येक वर्षी. आणि जर तुमच्या घरात ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल, म्हणजे जर तुमच्या आई मावशी यांच्याकडे कोणाला झाला असेल 2 बायकांना, तर जे सर्वात लहान आहे, म्हणजे जर तुमच्या घरी सर्वात लहान जी पेशंट आहे तिचं वर्ष 32 असणार, तर 10 वर्ष अगोदर पासून आम्ही स्क्रीनिंग स्टार्ट करतो. तर त्या बाबतीत आम्ही करतो. ओके. त्यामुळे हे जवळच्या डॉक्टरकडे म्हणजे गायनेकोलॉजिस्ट कडे पण जाऊन आयडली स्पीकिंग ना, गायनॅक ब्रेस्ट बघत नाही. म्हणजे जर तुम्ही माझ्याकडे, मी सर्जन आहे, माझ्याकडे डिलिव्हरी करायला आला तर मी राईट डॉक्टर नाही आहे. तर सर्जन, जनरल सर्जन किंवा ब्रेस्ट सर्जन कडे जर तुम्ही गेल्या तर ते जास्त बेनिफिशियल राहणार. बरं, ओके, थँक्यू. डॉक्टर अनुराधा, शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी काय काय स्टेप्स असतात, म्हणजे काय पेपरवर्क असतं, त्याच्या आधी पेशंटने काय तयारी करावी, किंवा एकंदरच म्हणजे काय काय प्रोसिजर असतं? ऑपरेशनच्या आधी नॉर्मली आम्ही जर का प्री अनेस्थेसिया चेकअप केलं असेल आधीपासून, तर मग आम्ही आधीपासून त्या सूचना देऊन ठेवतो, किंवा सर्जन पण सांगून ठेवतात पेशंटला की नॉर्मली 6 तास आधी तरी काही खायचं नसतं, तोंडाने काही घ्यायचं नसतं 6 तास आधी ऑपरेशनच्या. कारण की पोटात काही असेल तर ऑपरेशनच्या वेळेला अनेस्थेशियाच्या मेडिसिन्समुळे जर का उलटी झाली तर त्या उलटीचे कण जर का लंग्स मध्ये गेले तर ऍस्पिरेशन म्हणतो आम्ही त्याला, ते मॅनेज करणं कठीण असतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी फॉलो केलेल्या चांगल्या असतात की 6 तास आधी काही खायचं नसतं ऑपरेशनच्या. त्याच्यानंतर बीपी असेल, डायबिटीस असेल, ते कंट्रोलमध्ये आहे की नाही ते बघून फिजिशियन ला एकदा दाखवून ज्या कंट्रोलमध्ये करण्यासारख्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आधी करून घेतल्या जातात. आणि ऑपरेशनच्या दिवशी 3-1 तास आधी बोलवतात, 3-4 तास आधी पेशंटला बोलवतात, किंवा सकाळचं असेल तर आदल्या दिवशी बोलवतात पेशंटला. म्हणजे पेशंट पण जरा स्ट्रेस फ्री राहतो, पेशंटला पण हॉस्पिटलचं एन्व्हायरमेंट जरा अकस्टम्ड होतात पेशंट पण. आयव्ही लाईन आम्ही घेऊन ठेवतो, म्हणजे सुई आम्ही लावून ठेवतो आधी, सलाईन लावून ठेवतो आधी, अँटीबायोटिक देऊन ठेवतो, अँटीबायोटिकचा टेस्ट डोस आधी देतो, म्हणजे त्याची ॲलर्जी येत नाहीये ना ते सगळं चेक करून मग फुल अँटीबायोटिकचा डोस दिला जातो.
आणि मग त्याच्यानंतर पेशंटला ऍसिडिटी कमी होण्यासाठी, उलटी होऊ नये म्हणून, याच्यासाठी म्हणून इंजेक्शन ऑपरेशनच्या आधी दिली जातात आणि मग पेशंटला ऑपरेशन थिएटरला आम्ही घेतो. सही केली जाते ऑपरेशनच्या आधी की संमती आहे पेशंटची आणि रिलेटिव्हची. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग पेशंटला ऑपरेशनसाठी घेतलं जातं. आणि ऑपरेशन टेबलवरती नंतर ऑपरेशन, पोस्ट ऑपरेशन आणि ड्युरिंग ऑपरेशन याकडे पण मी येणार आहे. तर त्याच्या आधी डॉक्टर आदिती मला सांगा की कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरच्या पण स्टेजेस असतील ना, तर कोणत्या स्टेजचा कॅन्सर हा रिकव्हरेबल असतो? युजली स्टेज 1-2 चे कॅन्सरचे पेशंट्स आमचे खूप चांगले करतात. सध्या तर आमचे ड्रग्ज एवढे प्रोग्रेस झाले की आमचे स्टेज 4च्या पेशंट्सला पण 5-1 वर्ष काहीच होत नाही. स्टेज 4च्या? वाव, ओके. ड्रग्ज प्रोग्रेस झाले आहे. पण पेशंटला पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित घ्यायला लागते. ओके. ती किती, हाऊ लॉंग द ट्रीटमेंट गोज? ट्रीटमेंट ना कोणत्या प्रकारचा, ब्रेस्टमध्ये पण खूप वेगवेगळे प्रकरण असतात कॅन्सरचे. हॉर्मोन पॉझिटिव्ह आहे, CRB2 पॉझिटिव्ह आहे, ट्रिपल निगेटिव्ह कॅन्सर आहे, कोणता आहे, मग त्याचे प्रोग्नोसिस काय आहे, खूप फॅक्टर्स आहेत. ते सगळे बघून त्या डिसाइड होतात की काय घ्यायचं आहे. एक सर्जरी असते, सर्जरीचे तर खूप वेगळे प्रकरण आपण डिस्कस केलो. नेक्स्ट असते किमोथेरपी, ज्याला सर्वजण खूप घाबरतात. पण सध्या किमोथेरपी. एक मिनिट, सॉरी टू डिस्टर्ब. कुठून तरी आवाज येत होता. हो, ठीक आहे, आता नाही आवाज. ठीक आहे, ठीक म्यूट आहे. ठेवा सगळ्यांनी. नेक्स्ट असते किमोथेरपी. किमोथेरपीला सर्व बायका खूप घाबरतात. सर्जरीला घाबरत नाही, पण किमोथेरपीला घाबरतात, कारण त्यामध्ये केस जातात. हो. पण नवीन केस येतात आणि आधीपेक्षा चांगले येतात. जास्त दाट येतात केस. आणि बाकी किमोथेरपीमध्ये कधी कधी कोणाला लूज मोशन्स होतात, कधी कधी कोणाला वांती, कधी कधी हार्ड मोशन्स. जास्त त्रास नसतो. सध्याचे जे ड्रग्ज आहे ते खूप चांगले आहे. साईड इफेक्ट्स खूप कमी झाले आहे. नेक्स्ट असतो रेडिओथेरपी. रेडिओथेरपी किंवा रेडिएशन जे आम्ही म्हणतात, त्याच्यासाठी तुम्हाला ज्या सेंटरमध्ये रेडिएशन भेटणार त्या सेंटरमध्ये जायला लागतात. 16 किंवा 25 रेडिएशन आम्ही देतो. फक्त 2 मिनिटाचा काम असतो, पण ते आठवड्यातनं 5 दिवस जाऊन ते रेडिएशन घेऊन यायला लागतं. आणि लास्ट असतो हॉर्मोन थेरपी. हॉर्मोन थेरपी म्हणजे जसं आपण बीपी, डायबिटीज साठी एक गोळी खातो, तशी एक गोळी रोज खायला लागते 5 किंवा 10 वर्षापर्यंत. तर हा झाला पूर्ण ब्रेस्ट कॅन्सरचा आमचा ट्रीटमेंट अल्गोरिथम. तर हे खर्चिक असतं का, महाग असते कॅन्सर ट्रीटमेंट? तर मग त्याच्यावर काही काम चालू आहे का, की सगळ्यांना परवडेल असं काही? ऍक्च्युली काय असतं ना, जेव्हा नवीन ड्रग मार्केटमध्ये येतो ना, तेव्हा त्याची कॉस्टिंग खूप हाय असते. कारण ते रिसर्च मध्ये खूप पैसा लागतो. जसं जसं ते ड्रग पॉप्युलर होत जातो, दुसऱ्या कंपनीज पण काढतात, तर ते ड्रग्सची कॉस्टिंग कमी होत जाते. आणि खूप साऱ्या NGOs आहे जे गरीब लोकांना मदत करतात. त्याशिवाय खूप साऱ्या गव्हर्नमेंट स्कीम्स पण आहे, ज्यामध्ये रेडिएशन खूपदा फ्री मध्ये होतं जर पेशंटकडे ऑरेंज राशन कार्ड असणार. आणि आमचे कॅन्सरचे जे हॉर्मोन थेरपीचे ड्रग्स आहेत ते तर खूप स्वस्त पण असतात. जे टमॉक्सिफेन म्हणून ड्रग आहे ते 10 गोळी फक्त 20 रुपयाची येते. तर खूप काही ड्रग्ज आहेत जे स्वस्त पण आहे, आणि काही जे नवीन ड्रग्ज आहेत, जास्त रिसर्च होऊन बाहेर आलेले आहेत, ते ड्रग्ज महाग असतात. तर खूपदा पेशंटची काय अफोर्डेबिलिटी कॅपॅसिटी आहे त्यानुसार पण आम्ही ड्रग्ज वगैरे थोडे ऍडजस्ट करू शकतो. ओके. आणि NGOs पण आहेत, त्यामुळे तिथून हेल्प मिळू शकते. हो, तिकडून पण खूपदा हेल्प मिळते, जे पेशंट अफोर्ड करू शकत नाही त्यांना. व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. डॉक्टर अनुराधा, एक लाईट क्वेश्चन आहे की अनेस्थेटिस्टचं लाईफ कसं असतं, म्हणजे इमर्जन्सी केसेसचा रेट किती आहे तुमच्या, म्हणजे अनेस्थेटिस्ट या फील्डसाठी? आमचं फील्ड थोडं वेळेच्या बाबतीत फिक्स नसतं. आमचं प्रत्येक दिवस वेगळा असतो. कारण की सिझेरियन सेक्शन वगैरे इमर्जन्सी येऊ शकतात, तर त्याच्यामुळे
हा हा. गायनेकोलॉजिस्ट साधारण जे ओळखीचे असतात ते आधीपासून सांगून ठेवतात की कदाचित ही संध्याकाळपर्यंत नाही डिलिव्हर झाली तर आपल्याला घ्यायचंय सीझरला, अशा प्रकारचं असू शकतं. पण बऱ्याचदा येऊ शकतात, म्हणजे दिवसभराचं शेड्यूल आमचं वेगवेगळं राहतं असं. म्हणजे प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि प्रत्येक केसही आमच्यासाठी वेगळीच असते, असं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक पेशंट वेगळा असतो, त्याच्यामुळे जसा रिस्पॉन्स असेल तसा अच्छा प्रत्येक अच्छा वेळेला आम्हाला वेगळं वेगळं प्रकारे करायला लागतं, असं होतं. अच्छा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बेसिकली कोणकोणत्या फील्डमध्ये जास्त करून जाता? म्हणजे गायनॅकसाठी तुमचं जास्त विजिट्स आहेत का कसं? गायनेकोलॉजीसाठी आहेत, त्याच्यानंतर सर्जरीमध्ये आहेत, या ब्रेस्टच्या सर्जरीज आहेत, पोटाच्या सर्जरी आहेत, लॅप्रोस्कोपी आहेत, वजन कमी करण्याच्या आहेत, हां. प्लास्टिक सर्जरीज आहेत. अ, हे वजन कमी करण्याचं काहीतरी नवीनच ऐकलं मी ऍक्च्युअली. तर ते काय असतं? म्हणजे त्याला किती वेळ लागतो आणि वजन कमी करण्याच्या 2-3 प्रकार असतात. ऑपरेशन? एक हां. तर आपण पोटाची साईजच कमी करतात, की ज्याच्यामुळे आपली स्टमकची साईज असते ना, ती कमी हां, करतात. म्हणजे हां, स्टमकचा थोडासा भाग काढून टाकतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला भूक कमी लागेल आणि आपलं खाणं कमी होईल. हां. तर तो एक भाग असतो. त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे कधी-कधी बलून घालतात पोटाच्या कॅव्हिटीमध्ये. तर हं. त्याच्यामुळे आपली पोटाची कॅव्हिटी जागा परत कमी होते आणि आपलं खाणं कमी होतं. त्याच्यामुळे ओव्हर द टाईम वजन कमी होतं. हं. तिसरी शस्त्रक्रिया म्हणजे आतड्याचा थोडा भाग कट करून अ, वरचा भाग एकदम खालच्या भागाला जॉइन करतात. अशा प्रकारची सर्जरी करतात, की ज्याच्यामुळे आतड्याचा भाग कमी होईल. आपलं अब्झॉर्प्शन कमी होईल अ, हां. अन्नाचं. त्याच्यामुळे वजन कमी होईल. तर ह्या 3-4 प्रकारच्या सर्जरी असतात आणि बाकी कॉस्मेटिकमध्ये लायपोसक्शन म्हणजे डायरेक्ट फॅट काढून टाकायचं. हां, हां. अ, मशीननी छोटा दुर्बिणीसारखी असते एक, ज्याच्यामध्ये ते फॅटमध्ये घालून फॅट लिक्विफाय करतात आणि काढून घेतात. त्या हो, हो, हो. प्रकारची लायपोसक्शनची सर्जरी असते. तर ह्या हां. सगळ्या वजन कमी करण्याच्या सर्जरी असतात. इंडियामध्ये असतात. कितपत रिस्पॉन्स आहे? इंडियामधला रेट काय किती आहे, वाटतं? आहे. आहे? हो, हो, हो. कारण सध्या जरा ऐकलं नाही कधी. हां. सध्या जरा जाडेपणा हा थोडा हो, हो. आहे हल्ली. वजन म्हणजे आम्ही पण नॉर्मली पण बघतो, की आधी पेक्षा ना आता 80-90 किलोपेक्षा जास्त वजन असलेलेच लोकं येतात. नॉर्मल सर्जरीसाठी पण येऊ शकतात. त्याच्यामुळे मग आम्हाला तो अ, जाडेपणा आमच्यासाठी ऑपरेशन अनेस्थेटिकसाठी थोडा एक मोठा इश्यू असतो. एक हो. रिस्क फॅक्टर वाढतात आमच्यासाठी. हां. त्यांच्यामध्ये थोडा स्लीप एपनिया असतो, म्हणजे सॅच्युरेशन थोडं झोपल्यानंतर कमी होतं. त्याच्यानंतर त्यांना बीपी, डायबिटीज सारखे आजार जास्त असतात. त्याच्यानंतर अ, काही डीव्हीटी असतील, म्हणजे थ्रोम्बोसिस काही असतील, तर तो वरती जायचे चान्सेस असतात. त्या गोष्टी आम्हाला रिस्क फॅक्टर वाढतो जर का वजन जास्त असेल तर. हो का? आणि हां. आणि ह्या गोष्टी हे तर नेहमी असतं, की सर्जरी कॅन बी मेजर ऑर मायनर, पण अनेस्थेसिया इज ऑल्वेज मेजर. त्याच्यामुळे याह अ, ॲक्चुअली. त्याच्यामुळे म्हणजे ह्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊन मग म्हणजे नेहमी संतुलित राहावं, म्हणजे वजन सुद्धा लिमिटमध्ये ठेवावं, हे सगळ्याच दृष्टीने माणसाला उपयोगाचं आहे. हो, 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 हो. म्हणजे सर्जरीसाठी सुद्धा म्हणा किंवा एकंदर त्याच्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा चांगलं राहण्यासाठी. व्हिडिओ सॉरी व्हिडिओ ज्यांचे ऑन आहेत त्यांनी प्लीज ऑफ केलात तर बरं पडेल. कारण आपलं रेकॉर्डिंग हे YouTubeवर जातं. तर तेव्हा दोन्ही डॉक्टर्स क्लिअरली दिसले तर जास्त ॲडव्हांटेज आहे. थँक यू सो मच. या करेक्ट. म्हणजे वजन लिमिटमध्ये ठेवा हे ॲज अॅन अॅनेस्थेटिस्ट हो, म्हणा पण किंवा आम्ही कोणीही डॉक्टर ते हो, सजेस्ट हो, करतो त्याला फार महत्व हो, आहे. हो, हो. आणि जाडेपणामध्ये काय होतं ना, की लंगची कपॅसिटी पण कमी होते. हं, मग हं, हं. अ, आमचा अ, आम्ही नॉर्मली त्याच्यामुळे ऑपरेशनच्या आधी अशा पेशंटना जास्त सांगतो, की थोडे योगा, प्राणायाम थोडे 15 दिवस आधीपासून जर का केले चालू, एक 5-6 दिवस जरी केले, तरी लंगची हां. कपॅसिटी वाढू शकते. एक साधे-साधे व्यायाम असतात, बलून फुगवायचा आहे किंवा प्राणायाम सारखं आहे, डीप ब्रीथिंग एक्सरसाइजेस आहेत हं, 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 हं. किंवा लांब मेणबत्ती ठेवून ती फुंकर मारून विझवायची. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना लंगची कपॅसिटी आपली वाढते. तर या सगळ्या ग्रेट. गोष्टी आधी जरा सांगून त्या केल्या, की आम्हाला पेशंटला जसं बरं पडतं, तर पेशंट कम्फर्टेबल असेल, तर आम्ही कम्फर्टेबल होतो, असं होतं. नाही बरोबर त्याच्यामुळे आहे. ते
म्हणजे पेशंटला कम्फर्टेबल करायची पूर्ण जबाबदारी तुम्ही घेतलेली असते. पेशंटनी टेन्शन नाही, फक्त सांगेल डॉक्टर तेवढं करायचं. ऍक्च्युली हे जाणवलं आत्ताच्या बोलण्यावरनं. करेक्ट आहे ना? हो, हो. नाही, ग्रेट ग्रेट. डॉक्टर आदिती, व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन ऑफ ब्रेस्ट? म्हणजे मगाशी आपण बोललो की त्याच्यामध्ये 4 प्रकार तुम्ही सांगितले. एक सर्जरीज मध्ये आम्ही एक मॅस्टेक्टमी करतो, म्हणजे पूर्ण ब्रेस्ट काढतो. ठीक आहे. दुसरं एक असते ब्रेस्ट कन्झर्वेटिव्ह सर्जरी, म्हणजे मध्यंतर आम्ही फक्त जे कॅन्सरची गाठ होती ते काढत होतं आणि त्याला आम्ही तेव्हाचे तेव्हा रिकन्स्ट्रक्शन नाही करत होता. सध्या आम्ही ऑन्कोप्लास्टी करतो, म्हणजे त्याच वेळी आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो, पण त्याच्यासाठी आम्ही स्तनाच्या बाजूला जे टिश्यू असतात, मांसपेशी असतात, त्यांनाच घेऊन आम्ही रिकन्स्ट्रक्शन करतो. आणि जे लास्ट मी तुम्हाला सांगितलेलं 14 तासाचं आमचं ऑपरेशन, जिकडे आम्ही पोटातून चरबी घेऊन रिकन्स्ट्रक्शन करतो. कधी कधी आम्ही बॅक पाठीमागचं जे मसल असतात त्याने रिकन्स्ट्रक्शन करतो, ज्याला आम्ही LD फ्लॅप म्हणतो. पोटाच्या चरबीला आम्ही DIP फ्लॅप म्हणतो. आम्ही बायकांना खूपदा बटक्स पण हेवी असतात, तर बटक्स पासून पण आम्ही चरबी आणि मसल्स घेऊन ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करतो. सध्या खूप सारे पाथ्स आहेत जिकडून आम्ही मांसपेशी घेऊन ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करू शकतात. हे सगळे जे आहे जिकडे आम्ही पूर्ण ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन करतात त्याला आम्ही मायक्रोवॅस्क्युलर फ्लॅप्स म्हणतो. त्याच्यासाठी मला प्लास्टिक सर्जनची मदत लागते. आणि जे बाकीचे स्टेज 1, स्टेज 2, 3 पर्यंत असतात ते आम्ही स्वतःच करतो. ब्रेस्ट सर्जन स्वतः करतात. आणि जेव्हा हे मोठे ऑपरेशन्स असतात 12-14 तासाचे, ज्यामधून आम्ही एका भागातून फॅट घेऊन दुसऱ्या भागाला अटॅच करतो, त्याच्यासाठी आम्हाला प्लास्टिक सर्जन लागतो. ओके. आणि हे सगळं आम्ही पेशंटची आधीच डिस्कस करतो. प्रत्येक सर्जरीमध्ये काही इश्यूज असतात, कोणतीही सर्जरी रिस्क फ्री नसते. तर आम्ही काय काय रिस्क असू शकतात, प्रत्येक सर्जरी सोबत ब्लिडिंग, इन्फेक्शन या वस्तूंचा रिस्क असतो. ठीक आहे. आणि एव्हरी सर्जरी स्पेसिफिक रिस्क असतात. म्हणजे जर आम्ही चरबी एका भागापासून दुसऱ्या भागाला आणलं तर ते किती राहणार, किती वाया जाणार, किती पर्यंत बॉडी एक्सेप्ट करणार, कधी ब्लिडिंग आतमध्ये होते, ते सगळं आम्ही व्यवस्थित पेशंटशी डिस्कस करतो. पेशंटचे एक्सपेक्टेशन्स वेगळे असतात, आमचे काय रिझल्ट असणार ते वेगळं असतात. तर ते सगळे आम्ही पेशंट सोबत आधीच डिस्कस करतो. करेक्ट. ओके. त्यामुळे प्रत्येक वेळेला पेशंटला विश्वासात घेऊन त्यांना सगळं एक्सप्लेन करूनच तुम्ही पुढची स्टेप घेता. त्यामुळे बेसिकली दोघांच्याही दृष्टीने म्युच्युअली तुम्हाला माहिती असते. अंडरस्टँडिंग. हो, ऍक्च्युअली व्हेरी गुड. डॉक्टर अनुराधा, ऍज अन अनेस्थेटिस्ट तुम्हाला काही टिप्स द्यायचे आहेत का लोकांना? म्हणजे साधारण मला वाटतं कॅटॅरॅक्ट सर्जरीच्या रिलेटेड किंवा C सेक्शनच्या वेळेला असे तुम्हाला काही अनुभवावरनं काही टिप्स द्याव्याशा वाटतात का? आम्ही नॉर्मली आधी सांगून ठेवतो पेशंटना बऱ्याचदा की 6 तास आधी काही खायचं नाहीये. कॅटरॅक्टच्या वेळेला आम्हाला लागत नाही असं, कारण कॅटरॅक्टच्या वेळेला आम्हाला भूल तेवढ्या भागापुरतीच असते. कॅटरॅक्टला आम्ही लोकलच अनेस्थेशिया देतो. त्याच्यामुळे आम्हाला कॅटरॅक्टला आम्ही खाऊन आम्हाला अनेस्थेशिया तो तेवढ्या भागापुरता असल्यामुळे, लोकल असल्यामुळे त्याची रेस्ट्रिक्शन त्याला नसतात. पण बाकीच्या ऑपरेशनसाठी जेव्हा आम्हाला अनेस्थेशिया द्यायला लागणार आहे, स्पायनल अनेस्थेशिया किंवा पूर्ण अनेस्थेशिया, तेव्हा आम्ही सांगून ठेवतो पेशंटना की काही 6 तास आधी काही खायचं नाहीये, किंवा ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची आहे, किंवा शुगर सकाळी आल्यावर हॉस्पिटलमध्ये करतील, किंवा शुगर कंट्रोल करण्यासाठीचे औषधं ऑपरेशनच्या दिवशी घ्यायची नसतात. आणि शुगर चेक करायची असते. जर का कमी असेल तर मग आम्ही इंजेक्शन देऊ शकतो, जास्त असेल तर इंजेक्शन देऊन कंट्रोल करता येते. मगाशी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. पण मला वाटत होतं की कॅटरॅक्टच्या रिलेटेड काही स्पेसिफिकली हल्ली कॅटरॅक्ट खूप म्हणजे सोपं झालेलं आहे ऑपरेशन. आधी कॅटरॅक्टला डोळ्याच्या खाली इंजेक्शन देऊन डोळा भूल करायला लागायचा, किंवा आता असं झालंय की फक्त डोळ्यात ड्रॉप टाकून आपण डोळ्याची सर्जरी करू शकतो, कॅटरॅक्टचं ऑपरेशन करू शकतो. अच्छा, म्हणजे इंजेक्शनही आपल्याला अवॉइड करता येतं. पण
त्याच्यामुळे फक्त डोळ्यात ड्रॉप टाकून तेवढ्यापुरता डोळा सून बधीर होतो होतो. हा. आणि बधीर होतो आणि मग आपण कॅटरॅक्टचं ऑपरेशन करू शकतो. बरं तर बरं. ही पण एक नवीन हो हो. डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये, की आपल्याला अरे वा. विदाऊट इंजेक्शन सुद्धा करता येतं. तर अच्छा. फक्त पेशंटचं कॉपरेशन जरा जास्त लागतं, कारण पेशंटला थोडा आजूबाजूला आपल्या चाललंय, प्रेशर येत आहे, अशा प्रकारचे सेन्सेशन थोडा वेळ राहू शकतं. तर बरं. जर पेशंटचं कॉपरेशन असेल तरच करता येतं. आणि कॅटरॅक्ट जास्त मॅच्युअर्ड असेल वगैरे तर आपल्याला त्या सर्जरी नाही करता येत. मग ते ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट ठरवतात की आपल्याला ही करता येणार आहे की नाही करता येणार आहे. जर का जास्त मॅच्युअर्ड असेल तर आपल्याला त्या पद्धतीने नाही करता येत. हा हा हा. तर त्या ओके. गोष्टी डॉक्टर आदिती, माझ्या एका कॅन्सर फ्रेंडनी काही 4-5 प्रश्न दिलेले आहेत, ते मी विचारते. की ऑन्कोप्लास्टी आणि रिकन्स्ट्रक्शन ऑफ ब्रेस्ट म्हणजे सेम असतं का? ऑन्कोप्लास्टी आम्ही लोकल टिश्यूने रिकन्स्ट्रक्ट करतो आणि जे रिकन्स्ट्रक्शन आम्ही म्हणतो ते जसं मी सांगितलं पोटातला फॅट, बॅकमधून फॅट त्याने करतो आम्ही रिकन्स्ट्रक्ट. ओके. आणि भारतामध्ये याची सुरुवात कधी झाली? कधी आलं म्हणजे हे आपले? ऍटलीस्ट 20 to 30 इयर्स झाले आहे. हो 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 हो. बरं. ग्रेट. थँक्यू. अनुराधा, शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावर किंवा शस्त्रक्रिया सुरू असताना ती पूर्ण होईपर्यंत अनेस्थेटिस्ट काय काय करतो? म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की माणसाला ऑर्गन्स ऑपरेटिव्ह ठेवणं आणि त्याला जिवंत ठेवणं हे तुमचं अनेस्थेटिस्टचं काम आहे. तर नक्की काय काय फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये? ऑपरेशनच्या दरम्यान पल्स, बीपी हे सगळं मेंटेन राहतंय की नाही हे सगळं काम बघणं ते आमचं काम असतं. ऑपरेशन चालू असताना ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत. म्हणजे ओके. म्हणजे आता तेव्हाही पूर्ण अपडाऊन चालू असतात, म्हणजे व्हेरिएशन्स येतात त्या लेवल्स मध्ये. ते कमीत कमी चेंजेस होतील हेच बघणं आमचं काम असतं. ओके. म्हणजे हा हा हा. आणि 20% साधारण एखाद्या ऑपरेशन मध्ये अनेस्थेशिया देण्यासाठी किती वेळा इंजेक्ट करायला लागतं का? कसं म्हणजे एकंदर प्रोसिजर काय असतं? स्पायनल अनेस्थेसिया किंवा नर्व्ह ब्लॉक्स असतील जर का, तर आपल्याला लोकल तेवढ्या भागापुरतं इंजेक्शन द्यायचं असतं. स्पायनल अनेस्थेसियामध्ये कमरेत इंजेक्शन देतो आपण, किंवा हाताचं ऑपरेशन असेल तर आपण फक्त हात सूम करण्याचे पण नर्व्ह ब्लॉक्स असतात. तर मग त्या नर्व्ह ब्लॉक्स मध्ये आपल्याला करता येतं, ज्याच्यामध्ये पेशंट अवेक राहतो. पेशंटला म्हणजे जागा असतो पेशंट, पण तेवढ्या भागाचे सेन्सेशन आपण हो. बरोबर. काढतो. मग तेवढा भाग आपण बधीर करतो. तर त्याच्यामध्ये पेशंट जागाच असतो. त्याच्यामुळे त्याला कळत असतं ऑपरेशन की नंतर काय आपल्याला चाललंय. त्याच्यामुळे आपण ते ऑपरेशन झाल्यावर आपल्याला पेशंटला डायरेक्ट शिफ्ट करता येतं. पण जेव्हा जनरल अनेस्थेसिया असतो तेव्हा आपण जेव्हा इंजेक्शन सुई लावलेली असते ज्यातनं आपण सलाईन देतो, त्यातनं एक 5 ते 6 इंजेक्शन टोटल लागतात. त्याच्यामुळे प्रत्येक इंजेक्शनचे, प्रत्येक औषधाचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे काही काही साईड इफेक्ट पण असतात प्रत्येक औषधाचे. त्याच्यामुळे त्या सगळ्या औषधांनी आणि गॅस आम्ही वापरतो, जे आम्ही नळीमधनं तो गॅस आम्ही पेशंटला पोचवतो लंग्स पर्यंत. आणि त्या गॅस पण ते अनेस्थेटिक गॅसेस असतात की ज्यांनी पेशंट झोपलेला कंटिन्यू राहू शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून तेव्हा आमचं ब्रीदिंग, पेशंटचं पल्स, ब्लड प्रेशर ह्या सगळ्या गोष्टी बघणं, कारण ब्रीदिंग पण कंट्रोलमध्ये असतं आमच्या. त्यामुळे ते बाकी सगळ्या पण गोष्टी कंट्रोलमध्ये ठेवणं, की कमीत कमी चेंजेस होतील पल्समध्ये, बीपी मध्ये, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ठेवणं तेव्हा ऑपरेशनच्या पूर्ण दरम्यान. त्या सगळ्या गोष्टी बघणं ऑपरेशनच्या दरम्यान ते आमचं काम असतं. मग ऑपरेशन मध्ये काय चाललंय, की एखाद्या वेळेला काय होतं, नवीन काहीतरी निघतं आहे त्याच्यापेक्षा, किंवा वाटलं होतं त्याच्यापेक्षा मोठं गाठ निघालीये बाबा, असं काही झालं जर का, किंवा रक्तस्राव जास्त होतोय असं वाटलं, तर ह्या सगळ्या गोष्टी, रक्तस्राव होत असेल तर मग आम्हाला ब्लड द्यायला लागणार आहे का नाही, त्या गोष्टी डिसाईड करून ब्लड अवेलेबल आहे की नाही बघायला लागतं. बऱ्याच सर्जरीमध्ये आम्हाला वाटलं तर आधी रिझर्व्ह करून ठेवतो ब्लड, पण इंट्रा ऑपरेटिव्हली जास्त ब्लड लॉस झाला तर ब्लड मागवायला लागतं. तर त्या काळामध्ये डिसिजन्स खूप घ्यायला लागू शकतात, शक्यता लागू शकतात. हो. त्याच्यानंतर कधी कधी ऑपरेशनच्या दरम्यान अलर्जिक रिॲक्शन येऊ शकते पेशंटला, त्या गोष्टी पण होऊ शकतात. म्हणजे एखाद्या मेडिसिनचा साईड इफेक्ट झाला तर
ॲलर्जिक रिॲक्शन पण ऑपरेशनच्या दरम्यान येऊ शकते. तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी म्हणून किंवा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आमच्या त्या इंट्रा ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान त्या सगळ्या गोष्टी चालू असतात. बरोबर. म्हणजे कधी-कधी अनएक्सपेक्टेडली वेगळाच अनुभव येतो आणि त्याप्रमाणे थोडं लॉजिक वापरून किंवा कोणाला अजून कॉल करून तुम्हाला हो, हो, त्याप्रमाणे ॲक्शन घ्यायला लागते. हो, हो, हो. म्हणजे सगळ्या गोष्टींची तयारी ठेवून डॉक्टरला त्या सगळ्या तिथे उभं गोष्टी राहायचं असतं. हो, हो. पेशंटनी फक्त शांत म्हणजे मला वाटतं पेशंटला तुम्हाला हे सांगावं लागेल, की तुम्ही फक्त शांतपणे येऊन इथे झोपा. आम्ही सगळं करणार आहोत. ही एक मोठी टीप आहे पेशंटसाठी. खरंय, खरंय. डॉक्टर आदिती, ज्यांना टोटल मॅस्टोस्कोपी सांगतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ज्यांना टोटल मॅस्टेक्टमी सांगतात. हां, मॅस्टोक्टोमी. मॅस्टेक्टमी जर पेशंटचा झाला असेल तर मार्केटमध्ये ब्रेस्ट प्रोस्थेसिस भेटतात. म्हणजे आर्टिफिशियल ब्रेस्ट सारखे आर्टिफिशियल ब्रेस्ट भेटतात. ठीक आहे. एक सॉफ्टी असते. ठीक आहे. आम्ही एक पॉकेट ब्रा म्हणून भेटते. ठीक आहे. त्यामध्ये एक सॉफ्टी म्हणून असते. ते आपला ब्रेस्ट ज्या शेपचं असतं त्यासारखा कॉटन कपड्यात आतमध्ये कॉटन भरून एक भेटतं आपल्याला बॉल वगैरे सारखा आपल्या ब्रेस्टच्या शेपला. जर ते आपण घातला तर कोणीही व्हर्च्युअली बघून सांगू शकत नाही की या बाईचा ब्रेस्ट काढलेला आहे. खूप बायका असतात ज्यांचे ब्रेस्ट कधी कधी खूप हेवी असतात. तर जर आम्ही एका साईडचा ब्रेस्ट काढला आणि दुसऱ्या साईडला ब्रेस्ट असला तर एका बाजूला वेट जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूला वेट नाहीये म्हणून ते त्या बाजूला झुकतात, टर्न होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांना ना बॅक स्पाइन मध्ये प्रॉब्लेम होतं. ठीक आहे. त्याच्यासाठी बाजूला ब्रेस्ट साईज कॉम्पन्सेट करण्यासाठी सिलिकॉन ब्रेस्ट पण भेटतात जे अगेन पॉकेट ब्रा मध्ये घालतात पेशंट्स. तर हे सगळं आर्टिफिशियली पेशंट व्यवस्थित दिसणार, तिला स्वतःला कॉन्फिडन्स वाटेल तशा हे इझिली मार्केटमध्ये भेटतात. तर हे सगळं आम्ही देतो आमच्या पेशंट्सला. हो हो हो. ग्रेट ग्रेट. ओके. थँक्यू. एक्सरसाइजेस वगैरे पण असतात का? ते जर खूप पेशंट्स असतात ना आम्ही कांकेतली गाठ काढतात. जर त्यांचा कॅन्सर खूप पसरलेला असेल तर कधी कधी पेशंट्सला सर्जरी नंतर किंवा रेडिएशन नंतर जे हात असतात ना ते खूप जाडे होतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेत लिम्फिडिमा म्हणतो. तर ते लिम्फिडिमा होऊ नये किंवा त्याचे इफेक्ट कमी ते कमी असावे त्याच्यासाठी आम्ही पेशंट्सला एक्सरसाइज करायला लावतात हाताच्या. आणि लिम्फिडिमा स्लीव्ह भेटते आणि फिजिओथेरपिस्ट असतात जे त्यांना व्यवस्थित एक्सरसाइजेस शिकवतात. ओके. ग्रेट ग्रेट. डॉक्टर अनुराधा, आत्ताच मंजिरीताईने विचारलंय की तुमचा एखादा अनुभव सांगा. आता 12 वर्षाचं तुमचं एक्सपिरियन्स आहे दोघींचाही. तर डॉक्टर अनुराधा तुम्हाला काय सांगता येईल एखादा अविस्मरणीय अनुभव की ऑन द स्पॉट काहीतरी अशी वेगळीच इमर्जन्सी आली आहे किंवा तू सांगत होतीस आता काहीतरी. सॉरी. एकदा इमर्जन्सी सिझेरियन सेक्शन होतं. तर ती लहान होती मुलगी, 22-23 वर्षाची होती. मग बराच वेळ कळा येऊन गेल्या होत्या तिला, दमली होती खूप. माहिती कळा देऊन दमतात ते. तर तिला ते बाकी स्टेबल होती, म्हणजे त्या वेळेला ते बीपी कमी झालंय का वगैरे पण गोष्टी असतात आम्हाला बघायच्या, पण ते स्टेबल होतं सगळं. आणि पायाळू होतं बाळ, त्याच्यामुळे ते हे उघडलं होतं, म्हणजे गर्भाशयाचे तोंड उघडलं होतं पण बाळ सरकत नव्हतं खाली, म्हणून मग सिझेरियन सेक्शन केलं होतं. तर अनेस्थेसिया, स्पायनल अनेस्थेसिया देतो आम्ही नॉर्मली, कमरेत इंजेक्शन देऊन फक्त नाभी खालचा भाग आम्ही सून करतो सिझेरियन सेक्शनच्या वेळेला. तर तसं दिल्यानंतर कधी कधी ना काय होतं, 5 मिनिटं एक वेळ लागतो भूल यायला, बधीर व्हायला भाग. तर आणि इमर्जन्सी मध्ये जरा आपल्याला कट टू कट वेळ असतो, तेवढी 1-2-3 मिनिटं ऍक्शन येईपर्यंत आम्हाला थोडं टेन्शन असतं की येते की नाही ऍक्शन, कारण इमर्जन्सी सिच्युएशन असते, बाळ तेवढ्या वेळात बाहेर काढायचं असतं. तर ती एक जरा क्रुशियल असते टाइम आमच्यासाठी. मग पण झालं ते, म्हणजे ऑपरेशन सुरू झालं. पण काय झालं, ते ऑपरेशन सुरू झाल्यावर तिचा सगळा आतला भाग चिकटला होता, म्हणजे गर्भाशय,
म्हणजे ब्लाडर चिकटलं होतं, आतडी चिकटली होती एकमेकांना. तर ते पटकन बाळ नाही काढता आलं. तर मग जवळपास कोणी सर्जन आहेत का ते बघितलं, दुसऱ्या सर्जनना बोलवलं आणि मग त्यांनी येऊन काढलं ते बाळ. दोघांनी मिळून, मग गायनेकोलॉजिस्ट आणि सर्जन दोघांना मिळून काढायला लागलं बाळ. तर नंतर मग विचारल्यावर तिने सांगितलं होतं की तिला 8व्या महिन्यात असताना अपेंडिसायटिस झालं होतं आणि ते अगदीच 8वा महिना होता, त्याच्यामुळे ते ट्रीटमेंट त्याची करता आली नव्हती. म्हणजे ते ऑपरेशन नव्हतं करता आलं, तर ते कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट केली होती आणि मग ते त्याच्यामुळे आतमध्ये सगळं चिकटलं होतं एकमेकाला. तर मग तर ते बाळ काढायला वेळ लागला त्याच्यामुळे. पण बाळ रडलं चांगलं, त्याच्यामुळे नंतर आउटकम चांगला आला. त्याच्यामुळे चांगलं होतं. म्हणजे नंतरचा आउटकम चांगला असेल तर बरं वाटतं, असं होतं ते. सक्सेसफुल सर्जरी. मग सक्सेसफुल वाटतं. नाहीतर मग ते ऑब्व्हियसली तिचं सगळं चिकटलं होतं, त्याच्यामुळे नंतर तिला ऑब्झर्वेशन ठेवायला लागलं. नंतरचे सगळे हे केले, पण तरी सुद्धा बाळ पण चांगलं होतं, ती पण चांगली नंतर बाहेर आली चांगली. पण त्याला तो एक पेशन्स लागतो, एक 8-10 दिवस लागतात की तिच्या आतल्या कुठल्या भागाला, दुसऱ्या भागाला इजा झाली नाहीये ना ऑपरेशनच्या वेळेला, तो एक 10 दिवस ऑपरेशन नंतरचे लागतात. असं तो पेशन्सचा असतो काळ थोडा. म्हणजे डॉक्टर आणि पेशंट मध्ये, म्हणजे डॉक्टरला पेशंटनी एकूण एक छोटी छोटी गोष्ट सुद्धा कानावर घालावी, सांगितली असेल तर यातनं आपण ते शिकू शकतो की पेशंट्सनी डॉक्टरना छोटी पण गोष्ट असेल ती आम्हाला इम्पॉर्टंट वाटत नाही, ती म्हणजे तुमच्यासाठी त्यावेळेला इम्पॉर्टंट असू शकते. तर हे एक ऑपरेशनच्या दरम्यान ते ना स्ट्रेसमुळे वगैरे त्या गोष्टी जास्त ऑब्व्हियस होतात, असं होतं. तर म्हणजे काही जणांना बीपी खूप वाढतं, पल्स खूप वाढते, ते स्ट्रेस रिलेटेड हॉर्मोन्स सगळे वाढून ना त्या सगळ्या गोष्टी जास्त दिसतात ऑपरेशनच्या वेळेला, असं होतं ते. बापरे, ऍग्रीवेट होऊ शकतं ना. बरोबर. ओके. डॉक्टर आदिती, ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन नंतर काही एक्स्ट्रा केअर घ्यायला लागते का? आणि रिकन्स्ट्रक्शन नंतर साधारण किती वर्ष ते चांगल्या कंडिशन मध्ये राहतो? जे मी ब्रेस्ट रिकन्स्ट्रक्शन मध्ये लोक इम्प्लांट सुद्धा टाकतात. इम्प्लांट जे असतात, सिलिकॉन इम्प्लांट, त्यामध्ये रिस्क असते. ते इम्प्लांट रप्चर होऊ शकतं. ठीक आहे, इम्प्लांट रप्चर होऊ शकते. आम्हाला इम्प्लांट कधी कधी 10-15 वर्षानंतर चेंज करायला लागतं. पण जे मी सांगते, जे आम्ही ॲब्डॉमिनल फॅट मसल पासून रिकन्स्ट्रक्ट करतं, त्यामध्ये इनिशियली हर्डल्स असतात. पेशंटला 7-8 दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन राहायला लागतात. कधी कधी पेशंटला हिमॅटोमा म्हणजे रक्त त्याचा खाली जमा झाला तर आम्हाला ऑपरेशन करायला परत घ्यायला लागतं. जर ते नली आम्ही ठेवतो, ड्रेन्स ते निघाला तर परत आम्हाला न्यायला लागतं. इनिशियल डेज डिफिकल्ट असतात, इनिशियल 7-8 दिवस डिफिकल्ट असतात, पण एकदा तो व्यवस्थित एक्सेप्ट झाला की मग आयुष्यभर काही करायला लागत नाही. जर आम्ही फ्लॅप सर्जरी केली आहे मायक्रोव्हास्क्युलर, इम्प्लांट्स मध्ये रिस्क असतात पण बाकी मध्ये नसते. फक्त रुटीन फॉलोअप साठी आम्ही ठेवायला लागतं आम्हाला पेशंट्स. आणि ऑन्कोप्लास्टी बद्दल लोकांना जर इन्फॉर्मेशन द्यायची असेल, कारण अजून लोकांमध्ये तेवढा अवेअरनेस नाहीये, ह्या सगळ्याचं नॉलेज नाहीये, तर तसा प्रचार कसा करावा असं तुम्हाला वाटतं? आणि ऑन्कोप्लास्टी फील्ड मधील आगामी डेव्हलपमेंट्स काय आहेत? माझ्या मताने जे आमचे पेशंट्स आहेत, ज्यांची ही सर्जरी झाली आहे, ते बेस्ट आहे. म्हणजे जर एका पेशंटनी दुसऱ्या पेशंटला कॉन्फिडन्स दिला, ते कॉन्फिडन्स आम्ही डॉक्टर, सिस्टर, स्टाफ कोणीच देऊ शकत नाही. आणि जे पेशंट एकमेकांशी आपले एक्सपिरियन्स शेअर करतात, ते बेस्ट एक्सपिरियन्स असतात. कारण ऍज अ डॉक्टर आमचा आउटलुक वेगळा असतो आणि पेशंटला ते प्रॅक्टिकल डिफिकल्टी खूप इझिली कळते. तर ते जे एकमेकांशी कनेक्ट होतात आणि त्यांना जे कॉन्फिडन्स भेटते, ते आम्ही डॉक्टर्स देऊ शकत नाही. आणि आमचे जे रिझल्ट्स आहे, आमच्याकडे आम्ही एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन प्रॅक्टिस करतो. तर सध्या तर इंडियाचे पण पेपर्स येत आहे ऑन्कोप्लास्टीचे रिझल्ट्स. तर जेव्हा हे आधी आम्ही डॉक्टरांमध्ये पसरायला पाहिजे की ही सर्जरी चांगली आहे आणि याचे रिझल्ट चांगले आहे, तेव्हाच डॉक्टर आपल्या पेशंट्सला सांगणार. जर ते पसरत झालं तर फ्युचर ऑन्कोप्लास्टी आहे. मॅस्टेक्टमी हळूहळू कमी होत जाणार आणि ऑन्कोप्लास्टी रिकन्स्ट्रक्शन जास्त बढ़त जाणार. ओके, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. शेवटचे 2 प्रश्न घेते मी.
की डॉक्टर अनुराधा, तुम्हाला मी विचारेन की नवीन पिढीसाठी जो अॅनेस्थेटिस्ट बनायला उत्सुक आहेत त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल, आणि ऍज अन अॅनेस्थेटिस्ट म्हणून काय क्वालिटीज हव्यात आणि अप्रोच काय ठेवायचा? नवीन लोकांना सांगायचं म्हणजे छान फील्ड आहे, फील्ड चांगलंच आहे, रिवॉर्डिंग आहे, चॅलेंजिंग आहे. एक वेगळा आनंद मिळतो, छान वाटतं एकदम की आपण जेव्हा आपले पेन रिलीफ आपण करू शकतो पेशंटचं. पेशंट आणि रिलेटिव्ह सगळ्यात महत्वाचे असतात सगळ्यामध्ये. तर पेशंटचं पेन आपण कमी करू शकतो. बऱ्याचदा असं झालंय की खूप कळा येत असतील डिलिव्हरीच्या वेळेला, किंवा त्या आपण सिझेरियन सेक्शन करताना इंजेक्शन दिलं की पेशंट एकदम काम होतो. तर ते बघूनही बरं वाटतं एकदम की पेशंटचं पेन आपण खूप त्या क्षणाला घालवू शकतो. तो एक खूप मोठा आनंद असतो. आणि चांगलं काम करत असू आपण तर मग ह्याच्यात भरपूर कामाला भरपूर स्कोप आहे. त्याच्यामुळे नवीन लोकांनी जरूर यावं ह्याच्यात. मी पण डॉक्टर होणार होते तेव्हा मलाही असंच सांगितलं होतं की चांगलं काम करू आपण, तेव्हा कुठल्याही क्षेत्राला मरण नाहीये. त्याच्यामुळे ते आहेच, खरंय. त्याच्यामुळे म्हणजे मलाही असं खूप जणांनी सांगितलं होतं. म्हणजे मी MBBS ला जाणार होते तेव्हाही असंच झालं होतं की घ्यावं की नाही, असं होतं ना साधारण नॉर्मल आपल्या कुटुंबांमध्ये असं होतं की करावं की नाही, MBBS ला घ्यावी की नाही ऍडमिशन. मलाही खूप जणांनी सांगितलं होतं असं चांगलं काम करायला नेहमीच काम मिळतं आपल्याला आणि चांगलं होतं नेहमी. त्याच्यामुळे नक्की घ्यावं. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्की करावं. बेसिक प्रश्न असा आहे की अॅनेस्थेटिस्ट म्हणजे MBBS करून मग अनेस्थेसियाचा कोर्स असतो. किती वर्षाचा असतो तो? 3 वर्षाचा कोर्स आहे. MD करता येतं. DNB चा पण कोर्स आहे आणि डिप्लोमा अनेस्थेसिया 1.5 वर्षाचा कोर्स पण आहे. तर तो आपल्या मेडिकल कॉलेजेसमध्ये होतो. म्हणजे आपली MBBS नंतर एंट्रन्स एक्झाम आहे. तर एंट्रन्स एक्झामच्या थ्रूच याची पण ऍडमिशन होते. जसं MD वाल्यांना जसं MD सर्जरी, तशी. MD मेडिसिन मिळतं, जसं MS सर्जरी मिळतं, तसंच MD अनेस्थेसिया होतं. ओके. आणि गुण काय सांगशील? म्हणजे शांत स्वभाव पाहिजे, पेशन्स पाहिजे, अभ्यासू वृत्ती पाहिजे, यातलं काय सांगशील? पेशन्स लागतो आणि शांतपणे करायची वृत्ती लागते थोडीशी, की कारण सगळ्यांनाच मॅनेज करायचं असतं. त्याच्यामुळे शांतपणे ते हळूहळू करण्याची वृत्ती लागते. आणि थोडा माझ्या हातात फक्त 3 ते 4 मिनिटं असतात. जर का कुठला डिसिजन घेण्यापेक्षा पण म्हणता येईल की जर काही ऍडव्हर्स इफेक्ट झाला कुठल्या गोष्टीचा, आमच्या हातात 3 ते 4 मिनिटं असतात. तर तेवढ्या 4 मिनिटांमध्ये आम्हाला पेशंटला पुन्हा आणायचं असतं. त्याच्यामुळे तो म्हणजे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप लागतो. आणि खूप क्विक डिसिजन घेऊन खूप फास्ट गोष्टी करायला लागतात, त्या पण लागतात. त्या क्षणाला तेवढं मिळतं आम्हाला. मिनिट महत्वाचं असतं त्यावेळेला, असं होतं बऱ्याचदा. ऍब्सोल्युटली. थँक्यू सो मच. डॉक्टर आदितीला शेवटचा प्रश्न की तुमचा 12 वर्षामधला एखादा मेमोरेबल एक्सपिरियन्स आणि तुम्ही काय टिप्स द्याल किंवा काय क्वालिटीज पाहिजे सर्जन बनायचं असेल तर? आम्ही अनेस्थेटिस्ट पेक्षा एकदम वेगळे असतो. राईट डॉक्टर अनुराधा. ते जेवढे शांत असतात आम्ही अपोजिट असतो एकदम. राईट? नाही असं काही नसतं. टीम वर्क असतं शेवटी. हजबंड वाईफचं रिलेशन असतं सर्जन आणि हजबंड वाईफ दोघांच्या एकमेकांशिवाय चालत नाही. ते काय मराठीमध्ये काय म्हण असेल ना, दोघांचं तुझं माझं जमत नाही आणि एकमेकांशिवाय करमत नाही. ते चाल आहे. सर्जन जर बनायचं असेल तर एक तुमची कॅपॅसिटी खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे, वर्किंग कॅपॅसिटी. कारण इनिशियल डेज मध्ये तर खूप लॉंग आवर्स स्टँडिंग असतं. ते आय कॅन से फॉर एव्हरी मेडिकल फील्ड, प्रोफेशनल कोणतंही फील्ड घेतलं की ते नक्कीच असणार की कष्ट करण्याची कॅपॅसिटी असायला पाहिजे. दिवस रात्र काहीच बघायला लागत नाही. पेशंट आलाय, इमर्जन्सी आहे, लाईफ सेव्हिंग आहे, तुम्हाला कधी पण जायला लागणार. मी फक्त यंग जनरेशनला एवढाच मेसेज देईल, जर तुमची इच्छा आहे डॉक्टर बनण्याची तरच तुम्ही हे फील्ड घ्या, कारण ही हार्ड वर्कर्सची फील्ड आहे. असं नाहीये की
बसला आणि इकडून बसून कामं केली नाही. एव्हरी डे इज अ न्यू चॅलेंज. एव्हरी पेशंट इज अ न्यू चॅलेंज. सो एव्हरी डे यू हॅव टू कीप अपग्रेडिंग युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःला एव्हरी डे स्वतः आज जे केलंय त्याच्यापेक्षा नेक्स्ट डे आणखीन चांगलं करायचं आहे. यू हॅव टू इम्प्रोवाइज युअर सेल्फ एव्हरी डे. दॅट इज इम्पॉर्टंट. आणि तुम्ही मला दुसरं विचारलेला कोण अनुभव. माझ्याकडे एक 22 वर्षाची मुलगी आलेली, एक साधी गाठ घेऊन आलेली. मी बघितलं तिला, यंग एकदम चांगली मुलगी, एक ब्रेस्ट लंप होता, ती ब्रेस्ट लंप सर्जरीसाठी आलेली. तिचा अल्ट्रासाऊंड वगैरे बघितला माहित नाही. मला 6 सेन्स म्हणा की काय म्हणा, मला तिचा ते अल्ट्रासाऊंडचा रिपोर्ट चांगलं वाटलं नाही. मी तिला सांगितलं की तू ब्रेस्ट लंप काढायला आली, पण मला हा खूप चांगलं वाटत नाहीये, मला एक बायोप्सी करायची आहे. बायोप्सी म्हणजे गाठातून मी छोटे छोटे तुकडे काढले आणि ते मी तपासणीला पाठवले. आणि मला अशी उमेद नव्हती. आमच्या ब्रेस्टमध्ये खूप वेगवेगळे प्रकारांचे लंप असतात. साधी गाठ असते, फायलॉइड ट्यूमर असते आणि कॅन्सर असते. फायलॉइड ट्यूमरचा प्रॉब्लेम असते की ती खूपदा परत परत येऊ शकते, तर सर्जरी मला थोडी डिफरंट करायला लागते. मला वाटलेलं आता 20-22 वर्षाची मुलगी आहे, ऍट द मोस्ट फायलॉइड असेल, चांगली दिसत नाहीये, फायब्रोएडेनोमा सारखी साधी गाठ सारखी दिसत नाहीये. मी तिचा बायोप्सी केलं. मला पॅथॉलॉजिस्टचा फोन आला, आदिती पेशंटचा एज वगैरे व्यवस्थित लिहिलंय ना. मी सांगितलं हो, काही प्रॉब्लेम नाहीये. आदिती सॅम्पल मध्ये कॅन्सर आहे. मी एकदम शॉक मध्ये होते. पेशंट येणार होती, आता तिला कसं सांगायचं की या वयात कॅन्सर आहे. मला स्वतःला खूप स्ट्रेस होता. पण मी येण्याच्या अगोदर तिने रिपोर्ट कलेक्ट केलेला आणि तिचे कोणते तरी नातेवाईक डॉक्टर होते, त्यांच्यासोबत तिने सांगितलेला, डिस्कस केलेला की असं असं रिपोर्ट आहे. मग तिने आल्या कन्सल्टिंग रूम मध्ये, ती माझ्या कन्सल्टिंग रूम मध्ये आली. मला पण कळत नव्हतं की आता तिला कसं सांगू. तिची आई सोबत आलेली, आता तिला कसं सांगायचं की तुला या वयात कॅन्सर आहे. मग ती रडणार, कसं फेस करायचं ते खूप स्ट्रेस होतं. ती मुलगी आली, तिने मला विचारलं, मॅडम तुम्ही माझा रिपोर्ट बघितलं? म्हटलं हो. मॅडम मला माहित आहे माझ्या रिपोर्ट मध्ये मला कॅन्सर आला आहे, ते ठीक आहे, पण तुम्ही मला सांगा आता पुढे मला काय करायचंय, कारण मला जगायचं आहे. आय वॉज इन शॉक. तिची आई रडायला लागली, पण त्या मुलीने सांगितलं, मॅडम जे आहे ते आहे, मी मान्य करते, आता तुम्ही मला फक्त सांगा की पुढे काय करणार आपण की मी चांगली राहणार. मला नेक्स्ट इयर अब्रॉड स्टडी करायला जायचं आहे, तेव्हापर्यंत माझा ट्रीटमेंट होणार का? तिला ऑपरेट करून मला आता 3 वर्ष झालंय. तिचा आम्ही स्तन वाचून सर्जरी केली आहे. सेम टाइमला आम्ही किमोथेरपीसाठी आजकाल किमो पोट म्हणून बसवतो. एक छोटीची डिब्बी असते, ते आम्ही बसवतो, त्याने मग पूर्ण किमो आम्ही त्याने देतो. तर बायकांचे हात वगैरे आयव्ही लाईन मुळे जे सुजतात, लाल होतात, काहीच होत नाही. आणि आता ही एवढी तरुण मुली होती, आम्ही किमोथेरपी देणार, तर फ्युचरमध्ये ती मुलं कशी करणार, ते पण एक स्ट्रेस होता. तर आम्ही सध्या एग्स वगैरे प्रिझर्व करतो. यांचे आम्ही एग्स, मी माझ्या गायनॅक फ्रेंडशी बोलले आणि आम्ही तिचे एग्स वगैरे प्रिझर्व केला आहे. तर फ्युचरमध्ये ती लग्न करून जर तिला प्लॅनिंग करायची असेल बेबीजची, तर ते पण करू शकते. तर सध्या सायन्सने खूप प्रोग्रेस केली आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही खूपच एक आशावादी बोललात आत्ता, आणि आम्हाला सगळ्यांनाही त्यामुळे कॅन्सरची भीती गेलेली आहे म्हणा, त्यापेक्षा नॉलेज खूप मिळालं. कारण कोणाच्या वाटेला काय लिहिलेलं असतं हे माहिती नसतं. तर असं म्हणून चालत नाही की हे माझ्या कामाचं नाही, असं कोणतंही क्षेत्र राहिलेलं नाहीये. आपल्या अनॅटॉमी रिलेटेड बॉडी बद्दल आणि सगळ्या डिसीजेस किंवा व्हॉट एव्हर जे काही माणसाच्या आयुष्यात येतात प्रसंग, त्यांना सगळ्यांनी फेस करायची तयारी ठेवणं हा डॉक्टरलाही एक मदतीचा भाग असतो. त्यामुळे दॅट्स पेशंट ड्युटी ऍक्च्युली. धीराने घेणं आणि स्ट्रॉंग राहणं, एवढंच पेशंटचं काम आहे असं मला वाटतं एकंदर. तर थँक्यू सो मच, तुम्ही आलात. ऍक्च्युली डॉक्टरांचं रोजचं रुटीन फार प्रेरणादायी असतं, चॅलेंजिंग असतं. दिवसाअखेरीस प्रत्येक डॉक्टरला नक्कीच असं म्हणावंसं वाटेल
की ना इन आवर जॉब वी नेव्हर गो होम थिंकिंग दॅट वी हॅव्हंट डन समथिंग व्हॅल्युएबल अँड इम्पॉर्टंट. रोज तुम्ही कोणाला काही सल्ला द्याल, कोणाला म्हणजे साधी औषधं म्हणजे रोजचे जरी आपले काही डिसिजेस असतील त्याच्यावरची औषधं आहेत, काही खूप काय म्हणतो आपण एखादा दुर्धर आजार असतो किंवा सर्जरी असते, या प्रत्येक रूपाने तुम्ही रोज पेशंट्सना भेटता, त्यांना तुमच्याकडनं रोज काही ना काही दिलं असतं. तर डॉक्टरचा स्थायी भाव म्हणजे सतत देत राहणे आणि अशा या त्यांच्या अमूल्य योगदानाला आमचा मनापासून सॅल्यूट आहे. आणि तुमच्या दोघींशी भेटून तुमच्याशी गप्पा मारून आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली. त्याचा आम्ही आमच्या पण आयुष्यात ज्या लोकांना गरज असेल त्यांना थोडाफार तरी हे करू शकतो की माहिती देऊ शकतो आणि बाबा वेळेत डॉक्टरकडे जा, एवढं सांगण्या इतपत आमची आज काउन्सेलिंग झालेलं आहे असं म्हणेन मी. तर थँक्यू सो मच. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि दोन्ही डॉक्टर्सचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत आनंदी राहा आणि उंच उडण्याची स्वप्न बघत राहा. धन्यवाद. धन्यवाद. बाय. बाय.